नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी-एडचं ॲडमिशन 2024चं कॅप राउंड 3चं अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये दिसत आहे. अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र कॅन्डिडेट राउंड 3 साठी ही पब्लिश झालेली आहे. नॉट कन्सिडर इन अल्फाबेटिकल लिस्ट या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, त्याची इन्फॉर्मेशन आता मी देणारच आहे तुम्हाला. आणि ओ-एम-एस स्टुडंट जे आहे त्यांचे सुद्धा यामध्ये लिस्ट पब्लिश झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही चेंजेस करायचे असतील, डॉक्युमेंट्स काही अपलोड करायचे असतील, ते कधी करायचे आहे त्याची डेट तुम्हाला सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. सो जे काही सांगत आहे ते प्रॉपरली एकदा ऐका. त्यानंतर तुम्ही जे काही चेंजेस करायचे आहेत ते उद्यापासून तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. त्याची डेट आहे ती तुम्हाला मी सांगतच आहे. ओके. यामध्ये अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र स्टुडंट या लिस्टमध्ये जर आपण क्लिक केलं, तर यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, त्याची एक इन्फॉर्मेशन तुम्हाला एकदा देतो ओव्हरव्ह्यू. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे प्रॉपर आहे का ते एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. सो याची ही लिस्ट आहे ती अपलोड होत आहे. ती अपलोड झाल्यावर तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही इकडे तुम्हाला मे बी हे दिसत असेल, जे इथे मी तुम्हाला ओ-एम-एस स्टुडंटचं लिस्ट सांगत आहे. जेणेकरून महाराष्ट्र स्टुडंट तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये ते तुम्हाला प्रॉपर चेक करायचं आहे, जे तुम्हाला इथे मी सांगणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे. त्यानंतर तुमचं सी-ई-टीचे पर्सेंटाइल चेक करा. ठीक आहे. ई-एल-सी-टीचे काही स्टुडंट असतील त्यांचे पर्सेंटाइल बघा तुम्ही. ठीक आहे. टोटल पर्सेंटाइल हे. त्यानंतर तुमचे ग्रॅज्युएशनचे जे काही पर्सेंटेज असतील ते एकदा तुम्ही प्रॉपर बघा. त्यानंतर एच-एस-सी, एस-एस-सी आणि ह्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये जे कन्फर्म असं डॉक्युमेंट स्टेटस आहे, त्या विद्यार्थ्यांनी काहीही आता करायचं नाहीये. त्या विद्यार्थ्यांनी फायनल मेरिट लिस्टचं वेटिंग करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं काही डॉक्युमेंटेशन वगैरे पेंडिंग आहे, जसं की आपण यामध्ये लिस्ट बघत आहोत, की नॉट कन्सिडर इन अल्फाबेटिकल लिस्ट या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सो या विद्यार्थ्यांनी यामध्ये जर एरर असेल, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म, ऑप्शनल फॉर्म नॉट फिल. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर कॉलेजचे प्रेफरन्स माझ्याकडून राहिलेले आहेत. सो ते मी आता देऊ शकतो का? डेफिनेटली तुम्ही आता देऊ शकता ते. ओके. कधी द्यायचे त्याची डेट तुम्हाला मी सांगणारच आहे आता. सो यामध्ये नॉट कन्सिडर अल्फाबेटिकल लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी चेंजेस करू शकता. ओके. सो ते चेंजेस तुम्हाला करण्यासाठी कोणती डेट आहे ते तुम्हाला आता मी सांगत आहे. आपण सी-ई-टीचं कॅप ब्राउचर यामध्ये ओपन केलेलं आहे. कॅप राउंड 3 साठी आपण यामध्ये बघत आहोत. कॅप राउंड 3 साठी जर बघितलं, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट होती 6 सप्टेंबर 2024. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांसाठी ही लास्ट डेट होती 6 सप्टेंबर. पण आता जर आपण बघितलं, ही अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे 9 सप्टेंबर 2024. ओके. सो आज ही लिस्ट पब्लिश झालेली आहे. यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे ते तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला काही ग्रीव्हियन्स असेल, कोणताही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चेंजेस करायचे असेल तुम्हाला, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे असतील, तर तुम्ही अपलोड करू शकता 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2024 पर्यंत. सो आजपासून किंवा उद्यापासून ही तुमची लिंक रिझॉल्विंग ग्रीव्हियन्ससाठी हे उद्यापासून चालू होणार आहे. सो तुम्ही या डेटमध्ये जे काही चेंजेस करायचे असतील, ज्या विद्यार्थ्यांना ते चेंजेस करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी चेंजेस प्रॉपर आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाहीये. त्यांनी वेट करायचं आहे फायनल मेरिट लिस्टसाठी. 14 सप्टेंबर 2024 रोजी त्यांची फायनल मेरिट लिस्ट बी-एडसाठी लागणार आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी 14 सप्टेंबरपर्यंत वेट करा. ज्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म वगैरे डॉक्युमेंट सर्व आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला जर प्रॉपरली आता जर दिले नसतील, तर आता बघा, की उद्यापासून तुम्हाला चेक करा, की तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला तुम्हाला भेटत आहे का? ठीक आहे. आणि जे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर नवीन रजिस्ट्रेशनची लिंक चालू झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. सो अल्फाबेटिकल लिस्ट ही आउट झालेली आहे. काही ग्रीव्हियन्स असेल, चेंजेस करायचे असतील, चेंजेस करू शकता ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी फॉर्म व्हेरिफाय आहे, कन्फर्म सर्व आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता काहीही करायचं नाहीये. फायनल मेरिट लिस्टसाठी वेट करायचं आहे. ती फायनल मेरिट लिस्ट 14 सप्टेंबर 2024 मध्ये ती रिलीज होईल. तेव्हा आपण
चेक करायचे. आता फक्त तुमचे मार्क्स प्रॉपर आहेत का? सीईटीचे पर्सेंटाइल बरोबर आहेत का? तुमचे नाव प्रॉपर आहेत का? तुम्ही डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड केलेले आहेत का? सो ते एकदा प्रॉपर एकदा चेक करा. त्यानंतर काही चेक करायची गरज नाही आहे. ओके. सो ही जी लिस्ट असेल अल्फाबेटिकल लिस्ट, ही पूर्ण लिस्ट तुम्हाला Telegram चॅनलला भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती जॉइन करा. हे तिन्ही लिस्ट तुम्हाला Telegram चॅनलला भेटून जाईल. त्यानंतर जे विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ग्रेव्हियन्सचं टायमिंग यामध्ये दिलेलं आहे ऑलरेडी, तुम्ही एडिट करू शकता. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन क्लिक करून सर्व त्यांचे जे काही प्रोसेस आहे ते तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. अल्फाबेटिकल लिस्ट आउट झालेली आहे. जे काही चेंजेस करायचं आहे ते तुम्ही करू शकता. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता चेंजेस करा जेणेकरून फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येऊन जाईल. काही क्वेश्चन असतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. ओके. थँक यू सो मच.